आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासू शिल्पाचे लोकार्पण, नंदनगरीच्या सौंदर्यात भर. नंदुरबार दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसचे औचित्य साधून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ बसवण्यात आलेल्या गाय वासरूच्या शिल्पाचे शुक्रवार सायंकाळी लोकार्पण करण्यात आले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ गाय वासरूचे शिल्प बसवण्यात आले आहे. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गायीला मातेचे रूप मानले गेले असल्याने तिला गौमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. शुक्रवार दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वसुबारसचे औचित्य साधून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सायंकाळी लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती मनीषा वळवी, माजी नगरसेविका सोनिया राजपूत, माजी सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक राजेश परदेशी, परवेज खान, विलास रघुवंशी, रोशन कुरेशी, रियाज कुरेशी, फारुख मिस्त्री, फारुख मेमन, अमित रघुवंशी, ईश्वर चौधरी, गजेंद्र शिंपी, प्रेम सोनार, जगन माळी, महानगर प्रमुख विजय माळी, पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, मोहित सिंग राजपूत, सुरेश घाटे, प्रमोद शेवाळे, बाजार समिती संचालक प्रकाश माळी, निंबा माळी, मोहिनीराज राजपूत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गौरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझे मित्र गोरक्षकांनी जी मागणी केली होती ती आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने, कारण शेवटी निधी बी लागतो काही ना काही, पण या नंदुरबार शहरामध्ये थोड्याफार महत्वाच्या विषयावरती आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ कायम सक्रिय असतं आणि त्याच्या माध्यमातून आपण इथं बसवलेली आहे. नंदनगरच्या जनतेची इच्छा पूर्ण झाली असं मला तरी वाटतं. यांची मागणी होती दीनदयाल चौकामध्ये बसवावं, पण तो चौक छोटा आहे आणि त्याच्या माप घेऊन आपण आमच्या हिंदू संस्कृतीचं प्रतीक तुळशी वृंदावनाची ऑर्डर दिलेली होती आणि म्हणून आपण ती जागा गाय वासरू बसू शकलो नाही, पण पर्यायाने अत्यंत चांगली जागा आपण उपलब्ध करून दिली आणि आज मला म्हणजे त्यांच्या सकट मला बी आनंद आहे की त्यांनी केलेली मागणी मी पूर्ण करू शकलो. भविष्यामध्ये सुद्धा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळे मिळून काम करूया. आता धर्मरक्षक संभाजी महाराजांचं स्मारक सुद्धा आपण बनवतो आहोत आणि त्या स्मारकाचाही मला अशी अपेक्षा आहे तर 2 दिवसामध्ये कागदपत्री सगळी पूर्ण झाली तर दिवाळीच्या दिवशीच त्याचं बी भूमिपूजन करायचं अशी माझी इच्छा आहे. धर्मरक्षक संभाजी महाराजांचं प्रतीक सुद्धा या रस्त्यावरच राहणार आहे आणि विठ्ठलांच्याच समोर शिवाजी महाराजांच्या छत्रपती नाट्य मंदिरच्या समोरच धर्मरक्षक संभाजी महाराजांचा सुद्धा आपण पुतळा उभा करणार आहोत. एक चांगलं छोटस जागा छोटी जरी असते तरी तिला रूप चांगलं देण्याचा प्रयत्न माझा राहील आणि मला आत्मविश्वास आहे की भूमिपूजन आता करून घेईल, कारण निवडणूक येणार आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल दिवाळीच्या नंतर आणि त्याच्यामुळे एकदा भूमिपूजन होऊन गेलं तर मग काम सुरू राहील आणि काम नगरपालिकेच्या निवडणुकी संपल्यानंतर पूर्णत्वास येईल. चांगल्या माणसांच्या हस्तेच त्याचं आपण उद्घाटन सुद्धा करू आणि कोणीतरी मोठ्या नेत्याला धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी बोलवू असं मला वाटतं. पुनश्च एकदा गोरक्षकांनी आम्हाला सेवेची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.